أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح. माझ्या जन्माचं जेवणाचं वाटतं साहेब. हा फोटो कधीच आहे? हा ना, पण मग कोणत्या वर्षीचा आहे? 80. हा फोटो खूप आधीचा काढलेला म्हणजे घेतो पण पाहिजे जुना आता काय असतात त्याच्यानंतर काय उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे की जे मान्यवर या ठिकाणी म्हटले ना त्यांनी कृपया सभागृहामध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. जे मान्यवर अल्पोपहार घेऊन बाहेर उभे आहेत, अल्पोपहार घेऊन झालेला आहे, कृपया त्यांना विनंती आहे की तुम्ही सभागृहामध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. सभागृहाचा जो 1 नंबरचा गेट आहे, पहिल्या क्रमांकाचा दरवाजा आहे, तिथून प्रवेश बंद करायचा. मागच्या दरवाजातून प्रवेश बंद विनंती आहे. समोरच्या दरवाजातून प्रवेश बंद करा. चला पेट्रोल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सन्माननीय डॉक्टर संजय कळमकर सर यांचे आणि त्यांना अतिशय समर्थपणे या पुरस्कार समितीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक रावसाहेब कसबे यांनी जी साथ केली आणि रावसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांचं स्वागत. ही 36 वर्षाची परंपरा अखंडपणे
ह्या विखे पाटील पुरस्काराची या ठिकाणी सुरू आहे आणि या पुरस्कारात 92 साली सुरू झाला. या पुरस्काराचे दुसरे मानकरी कोण होते ते आपले आजचे अध्यक्ष विश्वासराव पाटील होते. नमस्कार. एक अतिशय आनंदाची बातमी या क्षणाला माझ्या मुठीत आहे. कोणत्या तरी एका लाडक्या बहिणीचं 1500 रुपयापेक्षा जास्त किमतीचं घड्याळ मला सापडलेलं आहे. आज आहे लाडकी बहीण नसती भेटली तर नाशिकला घेऊन गेलो असतो आणि पेपरात बातमी दिली. $5,000 आहे. मी 1,500 म्हणालो. त्याला 1,500 हे आकडा बोटावरच बसतो. मित्र हो, महाराष्ट्र हा साखर कारखानदारीचा प्रदेश आहे. ऊसापासून साखर तयार होते. हे अनेक कारखाने पण नुसती साखरच तयार होत नाही, तर ऊस जिथे पिकतो त्या नदीच्या काठावर त्या मातीतून साखरेबरोबर एक संस्कृती सुद्धा तयार होते. त्या संस्कृतीतून साहित्याला प्रेरणा देणाऱ्या ऊर्जाही तयार होत असतात. कलेला ऊर्जा देणाऱ्या प्रेरणा तयार होत असतात. चांगली नाती तयार होतात आणि माणुसकीचा पाळणा हरवणारं तत्वज्ञान सुद्धा तयार होतं. हे खूप कमी साखर कारखान्याने सांगितलं. त्या कमीमध्ये एक असलेला प्रवरा साखर कारखाना आणि त्याचे संस्थापक पद्मश्री विक्रमराव विखे पाटील. एक चमत्कार करून दाखवला. साखर कुणी पण तयार करू शकतं, पण नवा माणूस कोण तयार करेल? साखर कुणी पण तयार करतं, पण नवा समाज कोण तयार करेल? साखर कुणी पण तयार करतं, पण साहित्य आणि कलेच्या प्रतिभेला पंखाला भर कोण देईल? मला बळ कोण देईल? हे इथल्या पद्मश्रीच्या धोरणातून स्पष्ट झालं आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार सोहळा आज इथे होतो आहे. ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम पुरस्कारांची निवड करणाऱ्या निवड समितीला, तिचे प्रमुख असलेल्या डॉक्टर रावसाहेब कसबे यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण या समितीने आम्हाला
प्रवरानगरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आयोजित या गौरव सोहळ्यामध्ये सहभागी होताना मला खरोखरच मनापासून आनंद होतोय. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते. सर्वप्रथम आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले त्या सर्वच पुरस्कारार्थींचं मी मनापासून अभिनंदन करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठी शिकवणाऱ्या शाळा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लोकांना असं वाटतं की इंग्रजीमध्ये गेलं म्हणजे मुलं हुशार होतील. मी तुम्हाला सांगतो, कोणतीही भाषा शिकायची झाली तर भाषा शिकणं म्हणजे एक तंत्र आहे, एक मंत्र आहे. जसं एखादा माणूस घोड्यावर टांग मारायला एकदा शिकला की मग घोडाखालचं घोडं हे अश्वकर्ण असो, आरबी असो किंवा तुर्की असो, तो त्याला वळवून आणतो. कुठलंही लहान बाळ डॉक्टर सांगतात की चांगल्या पद्धतीनं निरोगी वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते कधी वाटतं तर ते आईच्या दुधावर वाढतं. आणि त्याचप्रमाणे कुठलाही मुलगा साहित्यिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या कधी सुसंस्कृत होतो आईच्या दुधातले जे शब्द आहेत तेच शब्द जर त्याला शाळेत शिकवले गेले तर त्यातून तो मोठेपणी मिळवू शकतो. आपल्या भारतातील माय मराठीतील जे शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे झाले त्यांच्यापैकी 98% शास्त्रज्ञ हे मराठीमध्ये शिकलेले आहेत. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. 7-8 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातील विवा नावाच्या संस्थानामध्ये कोविंद साहेब भारताचे माजी राष्ट्रपती त्यांचं आणि माझं एके ठिकाणी भाषण होतं असंच मोठ्या शैक्षणिक समूहापुढं. तिथं मी असा मुद्दा मांडला की इंग्रजी शाळेमध्ये शिकणारी मुलं आणि म्युन्सिपाल्टीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये वाढवलेला डॉक्टरच्या मदतीनं सुंदर पक्षी पोपट म्हणजे इंटरनॅशनल किंवा इंग्रजी शाळेतली मुलं आणि नदीकाठी वारा खात गारा खात सोसाट्याच्या वाऱ्याशी ढगांशी प्रतिकार करत उडत मोठे होणारे गरुडांचे पक्षी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा. आणि या दृष्टिकोनातून आपण जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाहिलं पाहिजे. आता मुद्दा असा आहे की विखे पाटील साहेब, माननीय अण्णासाहेब पाटील मस्के साहेब, माननीय राजेंद्र विखे पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महायुतीचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सन्माननीय आमदार महोदय, सर्व उपस्थित असलेले राजकीय क्षेत्रातले सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित असलेले शिर्डी लोकसभेचे सन्माननीय खासदार, पुरस्कारार्थी व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित असलेले माननीय कांबळे साहेब, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले सन्माननीय मान्यवर, प्रबरा उद्योग समूहाचे सर्व विविध संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, अहिल्यानगर तसेच इतर नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष, महापौर, सन्माननीय नगरसेवक, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, महायुतीचे सर्व विविध पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी व आलेले आपण सर्वांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आज सन्माननीय ताईंनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला. तसेच माननीय पाटील साहेब असतील, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, सर्वच आपण या कार्यक्रमाला आलात. आपले सगळ्यांचे विखे पाटील परिवाराच्या वतीने लाख लाख अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अरे हा ओम कुठे गेला?